हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.2 मधले आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आज आपला हा तिसरा व्हिडिओ होणार आहे, ज्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल राहिले होते. आता पहिलेचे जे 2 एक्झाम्पल सोडवले ते आपण एकदम इझी पद्धतीने सोडवले होते. आता हे राहिलेले जे 3 एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये सेकंड मेथड यूज करायची. आपल्याला कोणती मेथड? सेकंड. कोणती? एलिमिनेटिंग मेथड. एलिमिनेटिंग मेथड आपण एलिमिनेटिंग मेथडचा वापर करायचा आहे. याच्या अगोदर पण एलिमिनेटिंग मेथड काय आहे आपण हे बघितलेलं आहे, ठीक आहे. पण एलिमिनेटिंग मेथड मध्ये आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 ह्याच्या माध्यमातून आपण एक्स वाय ची व्हॅल्यू काढणार नाहीये. म्हणजे की कसं की पहिलं कसं काढत होतो बा, याची दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन नाही का, इथं पण वाय इथं पण वाय, वाय डायरेक्टली एलिमिनेट करा या पद्धतीने करत होतो ना, ते नाही करायचं. आपण सेकंड मेथड लर्न केलं ना, म्हणजे की समजा 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 आहे, तर वाय ची व्हॅल्यू काढायची. वाय ची व्हॅल्यू काढायची म्हणजे करायचं काय नेमकं, वाय चे 3 चं प्लेस चेंज करायचं. म्हणजे की इथं कसं आहे, समजा की 2x हा 3 समोर प्लस आहे, अलीकडल्यानंतर -3 आणि वाय पलीकडे गेलं बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला गेलं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं तर इथं मायनस मध्ये पलीकडे गेलं तर वाय मध्ये होतो. मग वाय इज इक्वल टू 2x मायनस 3 ही मेथड तुम्हाला आठवते का? तर त्या मेथडचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर एक्स ची व्हॅल्यू किंवा वाय ची व्हॅल्यू काय धरायची आणि दुसरी व्हॅल्यू शोधायची. तर आपण सुरुवात करूयात, ठीक आहे. स्टार्ट करूयात. आपण याला चांगल्या पद्धतीने अंडरस्टँडिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. याच्यानंतर ग्राफ काढून दाखवणार आहे. कारण काय की जरी एक्झाम्पल सोपे वाटले तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस शिवाय कोणतंही सोपं होऊ शकत नाही. सरावाने माणूस परिपूर्ण होतो, म्हणून मी वारंवार म्हणत आहे की प्रॅक्टिस करत चला. एक एक्झाम्पल 2-2 3-3 4 वेळेस सोडवत चला, ठीक आहे. आता 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. तर पहिला आपण बघूया बा, इथं 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. आता या ठिकाणी काय करू, पहिलं y ची व्हॅल्यू एलिमिनेटिंग मेथड जी आहे आपण ते यूज करू. y ची व्हॅल्यू बघा, ह्याची प्लेस जी आहे ते इंटरचेंज चेंज करायचं, जागा बदलायची. y पलीकडे घेऊन जायचं आणि 2 अलीकडे, म्हणजे की बरोबर चिन्हाच्या अलीकडे 2 घेऊन यायचे. आता 2 समोर कोणता चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, अलीकडे आल्यानंतर 3x मायनस, इथं प्लस आहे म्हणजे की -2 आणि हा वायच्या समोर मायनस आहे म्हणजे पलीकडे गेल्यानंतर प्लस प्लस वाय, म्हणजे की आपण असं म्हणू शकतो y इज इक्वल टू 3x मायनस 2 आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करू, याची व्हॅल्यू काढू आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 हे आपण याच्यानंतर बघू, ठीक आहे. तर पहिलं या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू आपण काय करूयात, काढून घेऊयात, ठीक आहे. आणि लक्षात ठेवा की बुक्स मध्ये जे आहेत एक्स आणि वाय ची एक कॉमन व्हॅल्यू त्या ठिकाणी दिलेली आहे. कॉमन व्हॅल्यू दिले म्हणजे काय, आन्सर मध्ये सांगतो मी तुम्हाला. तर ते काय की ज्या ठिकाणी ग्राफ दोन्ही लिनियर इक्वेशनचे जे आपण काय करणार आहे, ग्राफ प्लॉट करणार आहे म्हणजे ग्राफ काढणार आहे, त्याच्यावर जे दोन्ही रेषा आपण काढणार आहेत ते कोणत्या तरी एका बिंदूमध्ये काय होतात, कनेक्ट होत आहेत, त्याच्यामधून छेदून जाते, दोन्ही एकमेकांना छेदतात. ज्या पॉइंट मध्ये छेदतात तेच पॉइंट आन्सर मध्ये दिलेलं आहे. तर आपण बघूयात. मी तुम्हाला ग्राफ मी काढून दाखवलेला आहे. आता ह्याच्यानंतर ही ग्राफ मी तुम्हाला काढून दाखवणारच आहे, ठीक आहे. पहिला हा एक्झाम्पल सोडून घेऊयात, त्याच्यानंतर ह्याला ग्राफ मध्ये कन्वर्ट करून घेऊयात, ओके. तर या ठिकाणी पहिला आपण जर समजा एक्स आणि वाय, मी म्हटलं होतं की पहिली एक व्हॅल्यू ग्राह्य धरा आणि दुसरी शोधून काढा. समजा मी एक्स ची व्हॅल्यू किती घेतलो, या ठिकाणी 0 घेतलो, 0 घेतलो. मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू याच्यामध्ये समीकरणामध्ये ठेवायचं, कशामध्ये, या समीकरणामध्ये. वाय इज इक्वल टू 3x मायनस 2 याला एक व्हॅल्यू म्हणतो. पहिले आपण इक्वेशन 1 करूया. y इज इक्वल टू 3 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती कन्सिडर केलंय, 0 मायनस 2. y इज इक्वल टू 3 0 0 मायनस 2. y इज इक्वल टू किती भेटलं, -2, म्हणजे की y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण किती लिहिलो, -2 या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आता आपण काय करू, लगेच x ची अजून एक व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू नाही x चीच व्हॅल्यू आपण कन्सिडर करू, या ठिकाणी सोपं जाईल आपल्याला. मग सेकंड मध्ये बघा, एक y इज इक्वल टू 3x मायनस 2 आहे. इथं थोडस डायरेक्ट करतो, लक्ष द्या. y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 कन्सिडर केलं म्हणजे की 3 1 3च येते, बरोबर आहे. इथं 1 जर आपण कन्सिडर केलं, 3 मल्टिपल बाय 1 म्हणजे 1 3च येणार आहे, 3 1 3च येणार आहे, म्हणून 3 मायनस 2. y इज इक्वल टू 3 मधून 2 गेली किती होतं, 1, म्हणजे की y ची व्हॅल्यू पण या ठिकाणी किती भेटली, 1च भेटलेली आहे. आता जे राहिलेलं आहे थर्ड, म्हणजे की आपण काय करू, थर्ड ची पण व्हॅल्यू या ठिकाणी काढून घेऊयात. आपण या ठिकाणी 0 घेतलं x ची व्हॅल्यू, मग 1 घेतलं. आता काय करू, समजा या ठिकाणी -1 कन्सिडर करू ना आपण, है की नाही. मग y ची व्हॅल्यू काय भेटते आपण बघूयात. मग या ठिकाणी
y इज इक्वल टू 3x मायनस 2 केलं, y इज इक्वल टू 3 मल्टिपल बाय -1. काय इथं -1 आपण कन्सिडर केले, -2. मग y इज इक्वल टू 3 1 जा 3 म्हणजे की -3 आणि हा -2. y इज इक्वल टू मायनस मायनस काय होतंय प्लस, पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, संख्यांची बेरीज -5. y इज इक्वल टू किती भेटलं, -5 आपल्याला भेटलेलं आहे. आता सेम जसं की या पद्धतीने केलेलं आहे, जसं की या ठिकाणी हा एक्झाम्पल सोडवलेला आहे 2x - y इक्वल टू 3, पण आपण काय करू त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. आता त्याच पद्धतीने सोडवताना म्हणजे काय की पहिले एलिमिनेटिंग मेथड, y चीच व्हॅल्यू काढावी लागणार आहे. काय करावं लागणार, y ची आणि 3 ची प्लेस चेंज करायचं. -y ऐवजी आपण काय करू 2x, हा 3 इथं घेतला, y पलीकडे घेतला, काय येईल इथं 3 समोर कोणता चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे, इथं आल्यानंतर -3 इज इक्वल टू, इथं मायनस पलीकडे गेल्यानंतर y प्लस मध्ये आलं, मग y इज इक्वल टू हे काय 2x - 3 भेटलं. म्हणजे की आपल्याला हे पण एलिमिनेटिंग मेथड दुसरं इक्वेशन भेटलेलं आहे. मग आता आपण या ठिकाणी पण काय करू, x आणि y च्या व्हॅल्यू काढून घेऊयात. ठीक आहे, जास्त काढत बसायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो, 4-5 काढायची काही गरज नाहीये. खरं तर 2 पॉईंट मध्ये होणारच आहे, पण आपण बुक मध्ये दिले म्हणून 3 आणि 4 पॉईंट करत असतो, तर 3च काढू. आपल्याला त्या ठिकाणी दोन्ही एकमेकांना छेदणारी जी रेषा आहेत ज्या एकच पॉईंट मध्ये छेदायला पाहिजे, तो पॉईंट आपल्याला काढता यायला पाहिजे. ठीक आहे, मग आपण 3-3च काढत आहोत. ओके, तर मग आता आपण या ठिकाणी पुन्हा x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. मग x ची व्हॅल्यू पुन्हा मी या ठिकाणी काय कन्सिडर करतो 0. मग या इक्वेशन मध्ये ठेवून बघा, एक नंबर y इज इक्वल टू 2x - 3, y इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय x म्हणजे की 0. x ची व्हॅल्यू किती आहे 0 -3 2 0 0. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येनं शून्याला मल्टिप्लाय केलं आन्सर शून्यच भेटणार आहे, म्हणून या ठिकाणी 0 - 3 म्हणजे की y इज इक्वल टू -3. या ठिकाणी व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, y इज इक्वल टू किती भेटलं -3 भेटलं. ठीक आहे, आता सेकंड याच्यामध्ये बघूयात, y इज इक्वल टू 2x - 3. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू किंवा x ची व्हॅल्यू आपण पुन्हा एकदा कन्सिडर करू. इथं एक कन्सिडर केलं तर इथं पण एक कन्सिडर करू ना, काय अडचण आहे बघू आपण. y इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय 1 -3, y इज इक्वल टू 2 1 जा 2 -3, y इज इक्वल टू 2 3 मधून 2 गेले किती होतात 1, पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे की -1, म्हणजे की या ठिकाणी व्हॅल्यू किती भेटली -1. आता तिसरा जो आहे जास्त डोकं लावत बसायचं नाही, शोधत बसायचं नाही. हे बघा आपण घेतलं ना तिसरं, इथं एक कॉमनच घेऊयात ना आपण, मग इथं -1च कन्सिडर करू. -5 येते का बघूयात या ठिकाणी. ठीक आहे, x इज इक्वल टू इथं काय करू -1, म्हणजे एक्झाम्पल काय आपलं म्हणजे इक्वेशन काय y इज इक्वल टू 2x - 3 घेतले, मग y इज इक्वल टू 2 मल्टिपल बाय -1 -3, y इज इक्वल टू 2 1 जा 2 -2 -3, y इज इक्वल टू, मग y इज इक्वल टू किती येतं -2 -3 किती होते -5. आता तुम्ही म्हणजे इथं मायनस कसं, गुणाकार करताना जर त्या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह व्हायचं नाही, गुणाकार करताना मायनस आहे ना, तर तो मायनस ऍज इट इज घ्यायचा. बे 2 1 जा 2 घेतलं, याच्यासमोर -2 हा -3 ऍज इट इज मायनस 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 असेल, पण संख्यांची काय होणार आहे ऍडिशन होणार आहे. 2 3 प्लस 5 होतं, म्हणजे की 2 आणि 3 किती होते 5 होते. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला -1 आणि -5 या ठिकाणी भेटलेले आहेत. चला, आय होप की तुम्हाला समजलेलं आहे की कशा पद्धतीने आपण काढलेलं आहे. एकदा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण काय करूयात इमिडिएटली याचं लगेच ग्राफ बनवून घेऊयात, की जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, लगेच लक्षात येईल की नेमकं आपण बरोबर केलेलं आहे किंवा नाही. कारण ग्राफ शिवाय तर उत्तर बरोबर आलेत का नाही हे समजणार नाहीत. कारण त्या ग्राफ काढल्यानंतर हे जे पॉइंट आहेत ना, इकडं आणि इकडं आपण जो कॉमन घेतला ना, दोन्ही जे रेषा आपण काढणार आहेत ना, ते या बिंदूमध्ये कुठे ना कुठं छेदायला पाहिजेत, म्हणजे की एकमेकांना त्या ठिकाणी कोलिजन व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर इंटरमिडिएट म्हणतो आपण, त्याला इंटरमिडिएट व्हायला पाहिजे. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण काय करू लागलीच याचं ग्राफ बनवून घेऊयात, की जेणेकरून आपल्याला अंडरस्टँडिंग व्यवस्थित पद्धतीने होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3x - y इज इक्वल टू 2 आणि 2x - y इज इक्वल टू 3 याचा आपण ग्राफ काढणार आहोत. याचे सोल्युशन आपण काढलेले आहे. 3 नंबरचा क्वेश्चन आहे, 4 नंबरचा क्वेश्चन आहे. 3x - y इज इक्वल टू 2, 2x - y इज इक्वल टू 3. ठीक आहे, आता 3x - y इज इक्वल टू 2 चे सोल्युशन होते x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 2 -2. हे हा पॉईंट इथं घेतलेला आहे आपण, म्हणजे की 0 -2 आपण या ठिकाणी लिहून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला घेतलं 1 - 1 हा पॉईंट या ठिकाणी घेतो, म्हणजे की +1 हा -1
-1 हा पॉईंट भेटला, आपण लिहूयात 1 - 1 लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर -1 आणि -5 म्हणजे की x = -1 इथं आहे आणि y = -5 इथं आहे, म्हणजे की हा पॉईंट आहे. आता आपण हे पॉईंट इथून एक रेष म्हणजे की कुठं इथून -2 पासून ते कुठे यायला पाहिजे की त्याचा जो x = 1 + 1 मधून जायला पाहिजे. सॉरी 1 + 1 आहे, आपण मायनस घेतलं तर 1 + 1 आहे, म्हणजे की 1 + 1 हे काय या ठिकाणी इंटरमिडिएट होतात. ठीक आहे, म्हणजे की 1, 1 आपण हा पॉईंट घ्यायचा नाही, मग 1 - 1 नाही आहे, 1 + 1 आहे. ठीक आहे, मग आता 1 + 1 आपण याच्यामधून घेतलेलं आहे. मग या ठिकाणी आपण ती रेष प्लॉट करून घेऊयात, ती लाईन आपण प्लॉट करून घेऊयात, बघूयात आपण जे ठरलेले पॉईंट बरोबर आहेत का. ओके, मग हे बघा, हे 5चं पॉईंट, हे 2 आणि हे 1 म्हणजे की हे आपण घेतलेली लाईन. ओके, ह्याच्यावर व्यवस्थित प्लॉट केलेली आहे. या लाईनला आपण काय म्हणू, 3x - y = 2. सेकंड 2x - y = 3चं पण बघू. x = 0, y = -3 म्हटलं, y = -3 म्हणजे कुठे हे बघ, हे या ठिकाणी इथं मी लिहिलेलं आहे 0, -3. ओके, पहिला पॉईंट आपल्याला भेटला. मग 1 - 1 हे बघा, हा 1 आणि हा -1 म्हणजे की x ॲक्सिसवर +1, y ॲक्सिसवर -1 म्हणजे कुठे इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी होतात. ओके, आपण लिहिले 1 - 1 या ठिकाणी. ठीक आहे, आणि -1 - 5 म्हणजे की x = -1 आणि y = -5 हा पॉईंट आहे. आता ही पण रेषा आपण काय करू, जॉईन करून घेऊयात. जॉईन होते का चेक करा. हे बघा, या ठिकाणी आपण असं ठेवलेलं आहे आणि ही रेषा आपण या ठिकाणी आता काढतोय आणि आपल्याला बुकमध्ये उत्तर आहे -1 -5. का बरं, कारण ही दोन्ही लाईन कुठे इंटरमिडिएट होतात, -1 आणि -5 मध्ये इंटरमिडिएट होतात. मी पहिल्यापासून सांगतोय 2च पॉईंटची गरज आहे, पण बुकमध्ये दिले 3-4 पॉईंट काढायला, तर म्हणून आपण 3-3 पॉईंट काढतोय आणि त्याची रेषा आपण त्याची लाईन जी आहेत प्लॉट करून घेतोय. या पद्धतीनं आपण जो चौथा एक्झाम्पल आहे 3x - y = 2 आणि 2x - y = 3 हे आपण याचं ग्राफ काढलेलं आहे. तर तुम्ही याचं घरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू. सो मध्ये आपण लगेच आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण बघितलेलं आहे की 4 नंबरचं एक्झाम्पल कशा प्रकारे आपण सोडवलेलं आहे, बरोबर, आणि त्याचं ग्राफ पण काढलेलं आहे. आज इट इज आता आपण काय करू, 5 नंबरचं एक्झाम्पल पण सोडवून त्याचाही ग्राफ करून घेऊयात. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की आता ही तर आयडिया आलेला आहे की म्हणजे की हे एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवायचे. बघा, त्यासाठीच मी काय केलं होतं की भाग बनवले. ठीक आहे, म्हणजे की पहिले 2 जे एक्झाम्पल आहेत ते वेगळ्या पद्धतीचे होते, म्हणून थोडंसं आपण त्याचं वेगळं भाग बनवलं. आणि हे 3 एक्झाम्पल ह्याच्यामध्ये एलिमिनेटिंग मेथडचा वापर आहे, म्हणून हे 3 आपण वेगळे बनवले आहेत की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करू, हा पण एलिमिनेटिंग मेथडच काय करू, सॉल्व्ह करून घेऊयात. पहिलं काय करू, सेम y ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला काढायची, म्हणजे की या ठिकाणी काय करावं लागेल, यांची प्लस चेंज करावे लागतील. चला तर मग स्टार्ट करूयात. 3x, आता हा -4 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर प्लस मध्ये जातो, आणि हा मायनस आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यानंतर प्लस मध्येच येतो, म्हणून +7 = 4y. म्हणजे आपण असं लिहू शकतो ना, 4y = 3x + 7. पण परंतु बंधू, y ची व्हॅल्यू तर सापडणारच नाही ना, का, इथं 4y आले की. मग आता आपण काय करू, सिंपल आहे, हे बघा, या दोघात कोणतं चिन्ह नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे ना. मग आपण काय करू, 4 ला पलीकडे घेऊन जाऊ. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जातो, डिवायडेशन मध्ये जाईल, न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर मध्ये जाईल. ठीक आहे, म्हणजे y = 3x + 7/4. ठीक आहे, ह्याचं आपण नंतर करूयात या ठिकाणी. ठीक आहे, पहिले ह्याला सॉल्व्ह करून घेऊयात, मग ह्याला आपण पुढं कंटिन्यू करूयात. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं, x आणि y चे सोल्युशन काढावे लागतील ना आपल्याला. ठीक आहे, आपल्याला ते समीकरण भेटलेलं आहे, त्या समीकरणाच्या माध्यमातून आपण पण याची काय करू, 3 व्हॅल्यू याचे पण आपण काय करू, काढून घेऊयात. आता काढून घेणं काही डिफिकल्ट आहे का आपल्याला, एकदम सोपं, आपण काढून घेऊयात. ठीक आहे, x = नेहमी आपण 0 वगैरे ठेवत असतो, आज आपण x ची व्हॅल्यू 1 करूयात, बघूया त्याच्यामध्ये काय येते का नाही. ठीक आहे, y = इक्वेशन 1, y = 3x + 7/4. याच्यामध्ये किंमत ठेवायची, x ची किंमत किती, 1 आहे, मग y = 3 × x च्या ठिकाणी 1 + 7/4. y = 3 × 1 = 3 + 7 म्हणजे किती आलं, 10/4. आता बघा, 4 ने 10 ला भाग घालू, कितीचा भाग बसतो, तुम्ही असं पण करू शकता, 2 2 2 4 2 5 10, असं म्हणजे 2 2 4 2 5 10 सोपं करू शकता, किंवा सगळ्यात सिंपल असं करा ना, ज्याला भाग घालता येत नाही या पद्धतीनं, 4 1 4 4 2 8,
10 मधून 8 गेले किती होतात 2. आता भाग जात नाही म्हणजे इथं पॉईंट दिले, इथं 0 दिलं, 4 पंचन 20, 20 मधून 20 गेले 0, म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2.5. y ची व्हॅल्यू किती भेटली 2.5. सोपं आहे, काय डिफिकल्टी वाटते का तुम्हाला? एकदम इझी आहे, लहान लेकरं सोडवतील असे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, ही झाल्यावर पहिली व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. आपण लगेच लागलीच काय करू, दुसरी पण व्हॅल्यू याच्यामध्ये काढून घेऊयात. आता दुसरी व्हॅल्यू काढताना आपण x ची व्हॅल्यू इथं 0 ठेवू, कारण पहिलं तर 0 ठेवलं नव्हतं. आता ठेवून बघूया ना काय होतंय, हे की नाही. y इज इक्वल टू 3x प्लस 7/4. आता y इज इक्वल टू, आता x ची व्हॅल्यू 0 आहे हो, म्हणजे की 3 गुणिले 0 म्हणजे 3 मल्टिपल बाय 0 प्लस 7/4, म्हणजे की y इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे ना, कोणत्याही संख्येला 0 जर मल्टिप्लाय केला आन्सर किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे की या ठिकाणी 0 प्लस 7/4, म्हणजे की राहतं किती y इज इक्वल टू 7/4 राहिलं. y इज इक्वल टू किती राहिलं 7/4. मग 4 जर 7 ला भाग घातलं तर कितीचा बसतो बघा. या पद्धतीने करा, ज्याला येत नाही भाग घालता, ठीक आहे, डायरेक्ट भाग घालता येत नाही. 4 1 4, 4 1 4, 7 1 4 गेली किती उरले 3. आता भाग जाते घ्यायला जात नाही तर पॉईंट द्यायचं 0 द्या. 4 7 28, 4 7 किती होते 28, 30 वर 28 गेले किती उरले 2. आता या ठिकाणी पुन्हा 2 घेतलं म्हणजे की इथं पुन्हा काय होईल 0, 4 पंचन 20, 1.75 बाकी 0, म्हणजे की 1.75. आता ग्राफ मध्ये दाखवताना आपण 1.7 दाखवू शकतो, 1.75 दाखवता येत नाही, म्हणून y इज इक्वल टू आपण काय करू या ठिकाणी 1.7 करू, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 1.7. ठीक आहे, y ची व्हॅल्यू आपण काढलो, y इज इक्वल टू 3x प्लस 7 आपण 4 लिहिलेला आहे. आता y ची व्हॅल्यू या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू समजा आपण आता काय करू 3 धरू, 3 ग्राह्य करू. ठीक आहे, मग आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येते. y इज इक्वल टू 3 मल्टिपल बाय 3 प्लस 7/4 केलं. y इज इक्वल टू 3 3 जा 19, 3 9, एकदम सोपं आहे, 9 अधिक 7 छेद 4. मग y इज इक्वल टू 9 आणि 7 किती होते 16/4 येते. y इज इक्वल टू 4 1 4, 4 4 16, म्हणजे की 4 1 जा 4, 4 4 जा 16. y ची व्हॅल्यू भेटली 4. आता या ठिकाणी आपण काय घेतले, 3च व्हॅल्यू काढलेले, म्हणजे की x चे 3 व्हॅल्यू, y चे 3 व्हॅल्यू काढलेत. याच्यामध्ये आपण x चे 3 आणि y चे 3च व्हॅल्यू काढूयात. 5x minus 2y इज इक्वल टू 0. पण त्याच्या अगोदर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण काय माहितीये का की आता थोडंसं हा ब्लॅकबोर्ड लहान आहे, ठीक आहे, आणि त्यामुळं थोडंसं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे की आपल्याला पुढं जाता येते. ओके, आता याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेले बघा हे एकदम व्यवस्थितपणे की कशा प्रकारे आपण x आणि y ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता ज्या पद्धतीने इथं आपण काढलेलं आहे त्याच पद्धतीनं 5x minus 2y इज इक्वल टू 0 चे x आणि y ची व्हॅल्यू आपण काढणार आहोत. त्याला मी या ठिकाणी थोडंसं काय करतो, इरेज करतो. ओके, म्हणजे की जागा पुरणार नाहीये. आता स्टार्ट करूयात आपण सेकंड याचं. ठीक आहे, म्हणजे की मी काय करतो, आता हा जो भेटला आपल्याला 5x minus 3y, म्हणजे काय बाबा 5x minus 3x minus 4y इज इक्वल टू -7 चे जे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटते. आता आपण याचे पण व्हॅल्यू काढणार आहोत, ते या ठिकाणी मी दाखवतो. ठीक आहे, म्हणजे की या ठिकाणी लिहितो असं, म्हणजे इकडे लिहिण्यापेक्षा की 5x असं कॉमन करूयात, या ठिकाणी एकाखाली एक करूयात, इझी जाईल अंडरस्टँडिंग करण्यासाठी. मग या ठिकाणी बघा x आणि y. ठीक आहे, आता कशाचे बाबा 5x minus 2y इज इक्वल टू 0 चे आपण काय करणार आहेत, या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू काढणार आहोत. मग सेम पद्धत, आता 5x वजा 2y बरोबर 0 आहे, एलिमिनेटिंग मेथड आहे. यांची व्हॅल्यू काय करायचं, चेंज करायचंय, म्हणजे की 0 अलीकडे घ्यायचं आणि 2y पलीकडे घेऊन जायचं, म्हणजे की 5x इज इक्वल टू 2y मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर प्लस मध्ये घेऊयात. आता तुम्ही म्हणजे 5x बरोबर 2y, 5x प्लस 5x इज इक्वल टू 2y डायरेक्ट का लिहिलो बाबा मित्रांनो, काय हा 0 इकडे आले की काय व्हॅल्यू आहे का शून्याची मला सांगा. 5x वजा 0 बरोबर 2y, x चे पाडवण्यापेक्षा मी डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे. जर तुम्हाला समजत नसेल मग तुम्ही असं करू शकता डायरेक्टली 5x मायनस 0 इज इक्वल टू 2y. आता 5 मधून 0 गेलं तर 5च होणार आहे तो, म्हणून 5x इज इक्वल टू काय म्हणू शकतो 2y. पण परंतु बंधू पुन्हा इथं प्रॉब्लेम येते, आपल्याला 2y इज इक्वल टू करायचं, y ची व्हॅल्यू इथं हे करायचं एलिमिनेटिंग मेथड मध्ये. मग 2y इज इक्वल टू 5x आपण कन्सिडर करा, या दोघात कोणतं चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे. y इज इक्वल टू 5x आपण इथं 2 मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडे गेलं तर डिवायडेशन मध्ये जाईल, इथं न्यूमरेटर मध्ये इथं डिनॉमिनेटर मध्ये आलं. ठीक आहे, आता याच्यामध्ये किमती ठेवायची आणि x आणि y ची व्हॅल्यू आपण काढायचं आहे. आता सुरुवातीलाच बघू,
इथे एक्स ची व्हॅल्यू किती घेतलं होतं आपण 1. सुरुवातीपासूनच जाऊयात आपण एक्स ची व्हॅल्यू काय करू समजा या ठिकाणी मी इथे लिहितोय एक्स ची व्हॅल्यू किती घेतलो 1 म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग फॉर्म्युला तर आहे y इज इक्वल टू 5x मायनस 5x अपॉन 2. मग y इज इक्वल टू 5x अपॉन 2. y इज इक्वल टू 5 ची व्हॅल्यू किती कन्सिडर केली 1 मल्टिपल बाय 1 अपॉन 2. y इज इक्वल टू 5 1 5 छेद 2. y इज इक्वल टू 2. आता ज्याला भाग घालता येत नाही तुम्ही असं भाग घालू शकता बघ मी दाखवलंय ना दरवेळेस तुम्हाला. बेग बे बेदोनी 4 5 म्हणून 4 गेले 1 भाग जात नाही पॉईंट इथं 0 बे 5 10 म्हणजे की 2.5 असं आन्सर येईल. म्हणजे की y ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 2.5. बघा एक्स ची इथं कसं आहे की पहिली व्हॅल्यू तुम्हाला काय करावं लागते कन्सिडर करावी लागते दुसरी व्हॅल्यू शोधावी लागते. ठीक आहे. आता एक्स ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी किती घेतली 1 होती. ठीक आहे 1च घेतलेली. एक्स ची व्हॅल्यू आपण किती घेतली या ठिकाणी 1 घेतली. आता आपण काय करू एक्स ची व्हॅल्यू थोडंसं चेंज करू म्हणजे की या ठिकाणी 1 घेतलं होतं या ठिकाणी 1 घेतलेले एक्स ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी 0 ठेवून बघूया म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटते याच्यामध्ये लक्षात येईल. पहिल्या याच्यामध्ये जसं आपण ज्या पद्धतीने काढलेलं आहे त्याच पद्धतीने आपण याला काय करू काढण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. किंवा एक्स ची व्हॅल्यू आपण 1 ठेवली तर आता 0 काय करू y इज इक्वल टू 5x अपॉन 2. y इज इक्वल टू 5 मल्टिपल बाय 0 अपॉन 2. y इज इक्वल टू 5 0 0. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येनं शून्याला मल्टिप्लाय करा किंवा शून्यानं कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय करा आन्सर 0 म्हणजे की 0. आता 0 अपॉन 2. पण या ठिकाणी अजून एक गोष्ट काय की बाबा 0 ला कोणत्याही संख्येनं डिवाइड करा किंवा 0 न कोणत्याही संख्येला डिवाइड करा आन्सर किती असणार आहे 0. म्हणजे की जर मी 0 ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर किती भेटला 0. म्हणजे की मी x ची व्हॅल्यू 0 घेतलो तर y ची व्हॅल्यू पण मला किती भेटली हो या ठिकाणी 0च भेटली. मला जास्त एफर्ट घ्यायची काही गरज भासलेली नाही आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपण दुसरं म्हणजे की काढूयात x इज इक्वल टू समजा या ठिकाणी आपण काय करू x इज इक्वल टू 4 करा. x इज इक्वल टू 4 करा x इज इक्वल टू 2 केलं तरी चालते. तुम्ही कोणतीही व्हॅल्यू याच्यामध्ये घेऊ शकता. मी घेतो x इज इक्वल टू 4 कारण का हे बघा 1 2.5 1 2.5 x चे दोन व्हॅल्यू आपल्याला समान भेटलेले त्यामुळे समान व्हॅल्यू घ्यायची काही गरज नाही आहे. पुढे x इज इक्वल टू समजा आपण 4 कन्सिडर केलं मग y इज इक्वल टू 5x अपॉन 2. y इज इक्वल टू 5 मल्टिपल y किती x ची व्हॅल्यू 4 घेतले 4 अपॉन 2. y इज इक्वल टू 5 4 जा 20 अपॉन 2. आता 20 ला 2 न जर डिवाइड केलं तर 2 1 जा 2 2 10 जा 20 अपॉन 2 1 जा 2 म्हणजे की y इज इक्वल टू किती भेटलं आन्सर 10. म्हणजे की या ठिकाणी आपण y इज इक्वल टू किती घेतलं 10. आता बघा व्यवस्थित आपण पहिल्या समीकरणामध्ये 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7 मध्ये पहिलं y ची व्हॅल्यू आपण काढल्या समीकरणामध्ये आणि त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ग्राह्य धरून y ची व्हॅल्यू काढलेलो आहोत. त्याच पद्धतीने या ठिकाणी 5x मायनस 2y इज इक्वल टू 0 मध्ये पण त्याच पद्धतीने केलेलं आहे आणि दोघांचेही x आणि y ची व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. तर चला आता वेळ न घालवता आपण डायरेक्टली ग्राफ काढूयात. ग्राफ मध्ये सेम व्हॅल्यू येत आहेत की नाही आणि 1.251 आणि 2.5 मध्ये या दोन व्हॅल्यू मध्ये ती इंटरमिडिएट होत आहेत की नाही ते आपण बघूयात. ठीक आहे. तर चला इमिडिएटली आपण काय करूयात ग्राफ काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर जो शेवटचा जो एक्झाम्पल आहे तो स्टार केलेला आहे याच्यानंतर तो एक्झाम्पल आपण बघणार. तर विद्यार्थी मित्रांनो 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. आता याचा आपण ग्राफ काढतोय. याचे जे व्हॅल्यू आपल्याला भेटली ते आपण पहिलं कन्सिडर करूया. 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7चं बघा x इज इक्वल टू 1 काढलं होतं हा 1 आहे आणि y इज इक्वल टू 2.5 1 2 आणि हे दोघांच्या मध्ये बघा हे पॉईंट हा म्हणजे की दोघं कुठे इंटरमिडिएट होतं तर या ठिकाणी म्हणजे की आपल्याला भेटलं 1, 2.5 पहिलं पॉईंट भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 0 आणि 1.7 म्हणजे की x इज इक्वल टू 0 का या ठिकाणी आहे. ओके सेंटर आणि y ची 1.7 बघा हा 1 मग हे 5 म्हणजे की 1.5 मग पुढचे दोन लाईन घ्यायचे 6 7 हा या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 0, 1 किंवा या ठिकाणी 1.7 आपण लिहिलं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे 3 आणि 4 दोन्ही प्लसमध्ये आहेत. x इज इक्वल टू 3 इथं आहे y इज इक्वल टू 4 हा म्हणजे की हे दोघं कुठे इंटरमिडिएट होतात तेव्हा या पॉईंटला इंटरमिडिएट होतात. हे 4 आणि हे 3 कुठे इथं इंटरमिडिएट. आता आपण काय करू ह्याचं ग्राफ काढून घेऊयात म्हणजे की पहिली लाईन जी आहे ते प्लॉट करून घेऊयात. पहिला याच्यानुसार आपण काय करू याच्यातून लाईन तयार करून घेऊयात. 0 1.7 हे बघा इथं 1.7 इथं आहे 2.5 इथं आहे आणि हे 3 आणि 4चं सेंटर पॉईंट. मग आपण हे काय करू या ठिकाणी आता ही ग्राफ तयार करून घेतोय.
व्यवस्थित माझ्यासोबतच करा, म्हणजे की तुम्हाला पण सोपं जाईल, काही डिफिकल्ट जाणार नाही आहे, कन्फ्युजन होणार नाही आहे. तर हा पण आपल्याला भेटलेला आहे बाबा, आपण ह्याला म्हणूया 3x - 4y = -7. ठीक आहे, हे आपल्याला -7चं भेटलं. आता आपण बघूयात कशाचं सेकंड पॉईंट, त्याच्यामध्ये 5x - 2y = 0चं. तर x आपल्याला +1 भेटलं, तर हा +1 आहे. y = 2.5. सेम इथं भेटलेला बघा 2.5 कुठं, म्हणजे की पहिल्या याच्यामध्ये हाच पॉईंट ऑलरेडी आपण इथं पॉईंट कन्सिडर केलेला आहे. एक्सची व्हॅल्यू सेकंड याच्यामध्ये 0, वायची व्हॅल्यू 0, म्हणजे की हाच पॉईंट आहे, त्याला पण आपण कन्सिडर करू. इथं 0.0,0 याच ठिकाणी आपण लिहून घेतलेलं. ठीक आहे, आणि शेवटचं त्याच्यामध्ये आहे 4 आणि 10. x = 4 आणि y = कुठं, म्हणजे की हा 10. ठीक आहे, हे दोघं कुठे इंटरमिडिएट होतात, या पॉईंटला इंटरमिडिएट होतात. आता हे दोघं पण जोडून घ्यायचं आणि हे दोन्ही लाईन कुठे इंटरमिडिएट होणार आहेत, 1 आणि 2.5 मध्ये, म्हणजे की ह्या पॉईंटमध्ये. ठीक आहे, आता बघा होते का चेक करूयात. आणि झालं सक्सेसफुली, आपण हे पण काढलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहूयात 5x - 2y = 0. आणि दोघं कुठं इंटरमिडिएट होतात बघा, या 1 आणि 2.5 या पॉईंटचा जो आहे, दोघं इंटरमिडिएट होतात. मागचं उत्तर ह्याच्यामध्ये, मागं जे पुस्तकाच्या पाठ्यामागे जे उत्तर दिले त्याच्यामध्ये हाच उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. 2x - 3y = 4. आपल्याला एलिमिनेटिंग मेथड माहिती आहे. पहिलं काय करू, ह्यांची व्हॅल्यू ह्यांची जागा चेंज करून घेऊयात. 2x हा +4 आहे, इकडे आल्यानंतर -4 = हा -3y, पलीकडे गेल्यानंतर +3y, म्हणजे की आपण 3y = 2x - 4 आपण असं लिहू शकतो. मग या दोघात मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे, 3 पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन जाईल. 2x - 4/3. येथे का लक्षात चेक करून घ्या, एकदा काही अडचण वगैरे आली तर मला त्याच्यामध्ये सांगा. ठीक आहे, ओके. तर y = आपण म्हणू शकतो, या ठिकाणी आपल्याला समीकरण भेटलं ना, y = काय, 2x - 4/3. हा आपल्याला समीकरण भेटलेलं आहे. मग या ठिकाणी आपण काय करू, याची व्हॅल्यू काढून घेऊयात, सुरुवात करूयात. मी 3-3च व्हॅल्यू काढलेले आहेत पुस्तकामध्ये. काही व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं तर 4 व्हॅल्यू काढायला सांगतील, काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तसं तर 2 पॉईंटमध्ये उत्तर भेटणारच आहे, पण 3 काढूयात आपण. ठीक आहे, 2 सांगितले, 2 मध्ये होते, पुस्तकात दिले 3, म्हणून 3, 4 दिले, आपण 3 काढतोय. ठीक आहे, मग x आणि y मग या समीकरणामध्ये ठेवायचे. आता x ची व्हॅल्यू जर समजा आपण काय करू, कन्सिडर करू x ची व्हॅल्यू. आपण नेहमी x = 0 घेतोय, x = 1 घेतोय. आज x = 2 घेऊयात, काय अडचण तर नाही आपल्याला. ठीक आहे, x = 2 घेऊयात. किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल नाही व असं डायरेक्टली 1च घ्या, तर 1 घेऊयात, x = 1. मग या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूयात आपण. y पहिले y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 2x - 4/3 केलं. y = 2 मल्टिपल बाय 1. x ची व्हॅल्यू किती घेतलं आपण, 1, म्हणून 1 - 4/3. y = 2 1 जा 2 - 4/3. y = आता किती आहे बघा, 2 मधून 4, 2 मधून 4 जात नाही, पण 4 मधून 2 जाते. म्हणून आपण काय करू, या ठिकाणी आता आपण काय करू, याला 4 मधून 2 वजा करू, किती राहतात, -2/3. मोठ्या संख्येचं चिन्ह. 3 न 2 ला भाग जाते का, तर भाग जात नाही, पण भाग घालू आपण. 2 न 3 ला भाग घालू, 3 न 2 ला भाग जात नाही. पहिला भाग बसतो शून्याचा. मग इथं भाग 2 3 म्हणजे भाग शून्याचा बसला, म्हणजे की 2च उरते. मग पुन्हा पॉईंट द्या, मग इथं 0 वाढवा. 3 संग 18, म्हणजे की 3 6 18, 20 मधून 18 गेले, किती उरले, 2. पुन्हा 2 चाले, त्याला बार देऊ शकता वर. ठीक आहे, 0.6 असा आन्सर आपण याच्यामध्ये घेऊयात. पहिलं भेटलं पॉईंट आपल्याला, वायची व्हॅल्यू किती भेटली, 0.6. मग या ठिकाणी करू शकतो ना आपण, y = -0.6. y कोणता आलं, मायनस, कारण का y या ठिकाणी मायनस आहे, म्हणून y = -0.6 असं आपण व्हॅल्यू घेतलेली आहे. ठीक आहे, आता लहान लेकरांसह डिव्हायडेशन करू नका, डायरेक्टली पण तुम्ही करू शकता. सेकंड व्हॅल्यू पण लगेच आपण काढून घेऊयात. सेकंड व्हॅल्यू काढण्यासाठी काय बघा, y = 2x - 4/3 घेतले. आता x = 2 ठेवून बघू. 1 ठेवलं ना आपण, x = आता काय घेऊ, 2 घेऊन बघूयात. मग y = 2x - 4/3. y = तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवून टाकू ना आपण, मल्टिप्लिकेशन 2 करू. y = 2 मल्टिपल बाय 2, म्हणजे की 4 - 4.
अपॉन 3 y इज इक्वल टू 4 म्हणून 4 गेले 0/3. आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय करा किंवा कोणत्याही संख्येला एखाद्या संख्येनं डिवाइड करा, आन्सर किती येणार आहे 0च येणार. म्हणजे y इज इक्वल टू किती आलं 0. म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी किती ठेवू आपण 0 ठेवू. आता नेक्स्ट एखादी व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये काय करू कन्सिडर करू, x ची व्हॅल्यू याच्यामध्ये घेतलो आपण. ठीक आहे, आता y ची व्हॅल्यू किती घेतलो 0 घेतलेलो आहे. ठीक आहे, आता आपण काय करू याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काढलोय का हो आपण कन्सिडर केले का नाही. नेहमी काय करतोय x चीच व्हॅल्यू कन्सिडर करतोय आणि y ची काढतोय. जर या एक्झाम्पल मध्ये पहिला आपण जर y ची व्हॅल्यू कन्सिडर केलं तर काय होतं बघूयात. y ची व्हॅल्यू 1 करू आपण. ठीक आहे, y ची व्हॅल्यू किती 1. आता काय शोधायचं आहे x. समीकरण काय आपल्याकडं y इज इक्वल टू 2x मायनस 4/3 आहे. ठीक आहे, मग आता आपण y ची व्हॅल्यू किती घेतले 1 इज इक्वल टू 2x मायनस 4/3. आता हा 3 डिवायडेशन मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे की 3 मल्टिपल बाय 1 इज इक्वल टू 2x मायनस 4. आता -4 आहे तो बरोबर चिन्हाच्या अलीकडे नंतर कशामध्ये जाईल प्लस मध्ये जाईल आणि 3 1 जा 3 प्लस 4 इज इक्वल टू 2x. मग ह्याला आपण असं लिहू शकतो ना 2x इज इक्वल टू 3 प्लस 4 किती होते 7. म्हणजे की या दोघात मल्टिप्लिकेशन आहे पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये 7/2. मग x इज इक्वल टू 2 न 7 ला भाग केला बेदोच्या म्हणजे ज्याला येत नाही त्यांनी या पद्धतीने करा. बेदोनीच्या बेत्रिक 7 2 3 जा 6 7 मधून 6 गेलो 1 उरलं भाग जात नाही पॉईंट दिले तर 0 2 5 जा 10 म्हणजे की x इज इक्वल टू 3.5 आपण म्हणू शकतो. बघा तुम्ही व्हॅल्यू कशाची कन्सिडर करा दुसऱ्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली आपल्याला भेटते. म्हणजे की कन्फ्युजन होऊन जाण्याचा प्रश्न आहे. किंवा तुम्ही म्हणत असाल व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात मी कंटिन्यू x चीच व्हॅल्यू ठेवत होतो y ची व्हॅल्यू घेत होतो का नाही. y ची व्हॅल्यू ग्राह्य धरत नव्हतो y ची व्हॅल्यू फाइंड करत होतो. पण मला हे दाखवायचं होतं की y ची व्हॅल्यू जरी ग्राह्य धरलो तरी आपण x ची व्हॅल्यू आरामात काढू शकतो. ठीक आहे, तर याचं स्क्रीनशॉट घ्या. आपल्याला 3 व्हॅल्यू भेटलेत. ऍज इट इज 3 व्हॅल्यू आपल्याला 3y मायनस x इज इक्वल टू 4 ची काढायचे आहेत. त्याच्यानंतर मग आपण ग्राफ काढणार आहोत. ठीक आहे, तर याचं एकदा काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप की तुम्हाला समजलेलं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. ठीक आहे, चला तर मी काय करतो या ठिकाणी हा इरेज करतो. याच्यामध्येच तुम्ही काय करा आता सेकंड याच्यामध्ये म्हणजे की तुम्ही स्क्रीनशॉट काढलेलंच आहे तरी एकदा रिवाइंड करून स्क्रीनशॉट काढा जर कोणी काढलेलं नसेल तर. ठीक आहे, तर आता बघा डायरेक्टली मी तुम्हाला इथं सोडून दाखवणार आहे. हे आपल्याला भेटलं बाबा कशाचं 2x मायनस 3y इज इक्वल टू 4 चे सोल्युशन भेटलेस आपल्याला 3y मायनस x इज इक्वल टू 4. आता ह्याचे पण आपण काय करू या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू काढणार आहोत आणि 3-3च काढणार आहोत, जास्त काढणार नाही. मग किंतु परंतु बंधू आपण विसरायला नकोय इथं स्टार दिलंय. या एक्झाम्पलला स्टार का दिलंय तर यासाठी दिलंय 3y इज मायनस x इज इक्वल टू 4 आहे. ठीक आहे, 3y मायनस x इज इक्वल टू 4 आहे. आपण नेहमी y ची व्हॅल्यू काढत आलोय ना, कुठे गेलं हवा y हो की नाही. पण या ठिकाणी आपण डायरेक्टली काय करू एक्सच पलीकडे घेऊन जाऊ. काय करू एक्सच पलीकडे घेऊन जाऊ म्हणजे 3y इज इक्वल टू 4 जसं तसं हा मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर प्लस एक्स म्हणजे ह्याला असं लिहू शकतो ना आपण कंसामध्ये x प्लस 4 आहे की नाही. मग डायरेक्टली तर आपण या ठिकाणी तसंच लिहून घेऊयात आणि या दोघात कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. पलीकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये y इज इक्वल टू x प्लस 4/3 असं आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आहे. तर आपण वेळ न घालवता आपण लगेच या ठिकाणी x आणि y ची व्हॅल्यू काढू. आणि आता x ची व्हॅल्यू आपण काय करू समजा नेहमी प्लस मध्येच घेत आले है की नाही. नेहमी कशामध्ये घेत आले प्लस मध्ये घेत आले. एखादी व्हॅल्यू मायनस मध्ये ठेवून बघूयात आपण. एखादी व्हॅल्यू काय करूयात मायनस मध्ये ठेवून बघूयात. इथं आपण काय करू -1 समजा x इज इक्वल टू -1 घेऊयात. ठीक आहे, मग x इज इक्वल टू -1 घेतल्यानंतर y इज इक्वल टू -1 प्लस 4/3 y इज इक्वल टू 4 मधून 1 गेले किती उठतंय 3. मोठ्या संख्येचं चिन्ह 3 ऍज इट इज y इज इक्वल टू म्हणजे की 303 आलं. 3 ला भागातलं भाग कशात बसला 1 चा बसला म्हणजे की y ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 1. बघा -1 प्लस 1 म्हणजे की आपण नेहमी प्लसच घेत होतो. एखाद्या याच्यामध्ये काय करू याच्यामध्ये थोडंसं मायनस कडे थोडंसं काय करू लक्ष देऊयात. आता इथं -1 घेतले y ची व्हॅल्यू 1 काढलेली आहे. आता या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती समजा आपण 2 धरू. x ची व्हॅल्यू काय करू एक स्टेप पुढे जाऊ आणि जास्त मोठी संख्या घ्यायची नाही 8 9 10 काही गरज नाही. छोटे संख्या घेऊया. ठीक आहे, x इज इक्वल टू 2 म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची y ची व्हॅल्यू काढायची आहे. मग सेम आता हा इक्वेशन फर्स्ट म्हणा 2 करूयात. या ठिकाणी y इज इक्वल टू x प्लस 4/3 y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 2 समजले 2 अधिक 4 छेद 3 y इज इक्वल टू 2 प्लस 4 किती झालं 6/3
3 y इज इक्वल टू 3 1 3 3 2 6 म्हणजे y ची पण व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 2 भेटलेली आहे, प्लस मध्ये आलेली आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की शेवटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काढायची आहे. आता शेवटची व्हॅल्यू या ठिकाणी काढताना आपण y ची व्हॅल्यू पहिल्या ह्याच्यामध्ये जसं केलं होतं ना पहिल्या एक्झाम्पल मध्ये की x आणि y ची व्हॅल्यू काढताना x ची काढलं आणि मग y ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करलो. ठीक आहे. आता काय करू, y ची व्हॅल्यू पहिले कन्सिडर करू आणि मग x ची व्हॅल्यू याच्यामध्ये शोधू. y ची व्हॅल्यू काय करू, या ठिकाणी आपण 0 घेऊयात. y ची व्हॅल्यू किती घेऊयात, 0 आणि x ची व्हॅल्यू बघू किती येते आपल्याला. मग y इज इक्वल टू 0 आहे ना, y इज इक्वल टू 0 बा या ठिकाणी y इज इक्वल टू x प्लस 4 अपॉन 3 आहे. ठीक आहे. y इज इक्वल टू 0 x प्लस 4 अपॉन 3. 3 छेदच ठिकाणी आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल म्हणजे 3 मल्टिपल बाय 0 इज इक्वल टू x प्लस 4 म्हणजे 3 0 0 म्हणजे की राहते किती हो इथं फक्त 0 इज इक्वल टू x प्लस 4 म्हणजे की x इज इक्वल टू आपण असं करू शकतो, हा प्लस 4 आहे ना, इकडे अलीकडे आल्यानंतर मायनस मध्ये जाईल, मायनस 4 इज इक्वल टू x म्हणजे की x इज इक्वल टू -4 आपल्याला असं उत्तर भेटेल. म्हणजे की या ठिकाणी आपण काय करू, -4 डायरेक्टली लिहून टाकू. ठीक आहे. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला काय की x आणि y चे दोन्ही याचे म्हणजे की व्हॅल्यू भेटलेले. बघा हे एकदम सोपं एक्झाम्पल्स होते, काही डिफिकल्ट नव्हते, फक्त मेथड्स वेगळे आहे. आणि या भागमध्ये मी तुम्हाला राहिलेल्या 1.2 चे तिन्ही एक्झाम्पल सोडून दाखवलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट वाटला तर लिंक मध्ये शेअर करा. आता याचं ग्राफ पण आपण काढणार आहोत. आता बुक मध्ये काय की त्या ठिकाणी थोडंसं आन्सर थोडंसं वेगळं आहे, तुम्ही म्हणतात की सर 8 आणि 4 असं काहीतरी आन्सर आहे. मग हे कसं, तर याचा आपण ग्राफ काढूयात. ग्राफ काढल्यानंतर दोन्ही लाईन कुठे इंटरमिडिएट होत आहेत ते आपण बघूयात. जो इंटरमिडिएट होणारा पॉईंट असणार आहे तो डेफिनेटली 8 आणि 4च आहे का नाही ते आपण चेक करूयात ग्राफ काढून. आणि आय होप की आजचा जो पॉईंट आहे ते व्यवस्थितपणे मी तुम्हाला समजवण्यामध्ये सक्षम झालेलो आहे. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. कसलाही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी डेफिनेटली त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवून आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर चला लगेच आपण काय करूयाचं ग्राफ काढून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ काढायचा शेवटचा प्रश्न आहे आपलं 6 नंबरचं, ज्याला स्टार केलेला आहे बुकमध्ये. 2x - 3y इज इक्वल टू 4 आणि 2x - 4 इज इक्वल टू 3y. आता आपण 2x - 3y इज इक्वल टू 4 चे जे पॉईंट आहेत ते पहिलं कन्सिडर करू. मी हा ग्राफ थोडंसं काढण्याचा प्रयत्न केला अगोदरच, कारण पटकन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. ओके. तर बघा x ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटलेली आहे. हे बघा हा x ची व्हॅल्यू कुठे इथं 1 आणि y ची व्हॅल्यू -0.6 म्हटलं होतं, हा 0.6. हे दोघं कुठे इंटरमिडिएट होतात, या ठिकाणी इंटरमिडिएट होतात या पॉईंटला. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहून घेऊयात 1, -0.6. ओके. मी ऑलरेडी रेश ओढून घेतलेली आहे पटकन करण्यासाठी. ओके. तुम्हाला याची प्रॅक्टिस करायचं आहे, हे दाखवत आहे मी तुम्हाला, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा म्हणून. दुसरा पॉईंट आहे 2 आणि 0 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. एक्स ॲक्सिसचं 2 पॉईंट इथं आहे, हा 0 इथं आहे, म्हणजे की या ठिकाणी आपण लिहूयात 2,0. ओके. आणि त्याच्यानंतरचं शेवटचं पॉईंट आहे 3.5. एक्स ॲक्सिसवर 3.5 कुठे बघा, हा 3.5 आणि वाय ॲक्सिसचं 1. ठीक आहे. प्लसमध्ये असणार आहे. मग हे दोघं कुठं इंटरमिडिएट होतात ते बघायचं. 3.5 या ठिकाणी इंटरमिडिएट होतात. हेच आपण 3च पॉईंट शोधलेले आहेत, जास्त पॉईंट शोधलेले नाही आहेत. ओके. आणि मग आपण हे बघा, ह्याची तुम्ही ॲज इट इज ही रेश काढून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी मी रेश काढलेला आहे, त्याच्यावर मी फक्त हे करतो की हे पॉईंट्स जे आहेत एकाच रेषेमध्ये जॉईन करून घेतो लिनियर लाईनमध्ये. ठीक आहे. हे बघा या पद्धतीनं आपण ह्याला काय केलं, जॉईन करून घेतलेलं आहे. ठीक आहे. ऑलरेडी मी काढून ठेवलेलं होतं. आता त्याच्यानंतर जे आहे दुसरा इक्वेशन आहे आपला, समजा 3y - x इज इक्वल टू 4. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू भेटली होती पहिलं -1 आणि 1. x ची व्हॅल्यू -1 इथं आहे आणि y ची व्हॅल्यू 1 इथं आहे, म्हणजे की दोघं कुठे इंटरमिडिएट होतात या ठिकाणी. या ठिकाणी आपण लिहूयात -1,1. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट आहे, समजा 2 आणि 2 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. एक्स ॲक्सिस पण 2, वाय ॲक्सिस पण 2 या ठिकाणी आपण घेतलं आणि हे 2,2. आणि त्याच्यानंतर एक्स ॲक्सिसवर -4 हे बघा, हा -4 आणि काय म्हटलं बा 0, तर हे 0 आहे. वाय ॲक्सिसवरचं 0 या ठिकाणी आलेलं आहे. मग ही रेष आपण पण या ठिकाणी काय करायचं, आता ह्याला पण ही रेष काढून घ्यायची आहे, ही लाईन घ्यायची आहे, बरोबर पॉईंटवर ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, जरी पण चूक चालणार नाही आपल्याला. ओके.
आणि ही पण रेषा या पद्धतीने काढलेलं आहे. आता आपल्याला बघा आपण जे उत्तर काढलेत ठीक आहे ते बरोबर आहेत का नाही कसं ओळखायचं. आता मागं काही बुक्सच्या पाठीमागं उत्तर दिलेले आहेत, बुक्सच्या पाठीमागं काय दिलेत उत्तर दिलेले आहेत. आता त्यामुळे काय होतं की कन्फ्युजन होते की आता याच्यामध्ये तुम्ही बघत आहात या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न 8 आणि 4 दिलेला आहे. 8 आणि 4 हो का हे उत्तर दिलेलं आहे 8 आणि 4. मग आपण तर पॉईंट जे काढले ते वेगळे आहेत. मग 8 आणि 4 इथं कसं दिले तर ह्यांनी जो दिलेत की हे जे 2 लाईन आपण काढलेत ते कुठे इंटरमिडिएट होतात ते बघायचं. हे या ठिकाणी इंटरमिडिएट होतात आणि एक्स ॲक्सिसवर हा कोणता 8 एक्स ॲक्सिसवर हा 8 आहे आणि वाय ॲक्सिसवर 4 आहे. हे दोघांचा जो इंटरमिडिएट होणार पॉईंट आहे या ठिकाणी आहे. म्हणून ॲन्सर कॉमामध्ये काय दिलं आहे 8,4 दिलेलं आहे. म्हणजे की ॲन्सर कोणतं दिलं आहे की ज्या ठिकाणी हे दोन्ही लाईन प्लॉट केल्यानंतर जिथं इंटरमिडिएट होतात ना ते दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण 1.2 जे आहे पूर्णपणे क्लिअर केलेलं आहे की आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण 3 एक्झाम्पल आणि त्याचे तिन्ही ग्राफ आपण काढून बघितलेले आहेत. आपण जेवढे पण आन्सर्स म्हणजे की याच्यामधून पॉईंट्स एक्स आणि वायची व्हॅल्यू जे काढलेले होते त्याचे ग्राफ व्यवस्थित काढून पण दाखवलेले आहेत. तरी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मला प्रोत्साहन म्हणून आपल्या क्लासला हेडी कोचिंग क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्याचा पूर्णपणे बेनिफिट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात आपण नेक्स्ट पिरियडमध्ये. ओके.